ग शुभ्रा, आपले बेटर हाऊस कुठे आहेत? हो बघा ना, सोहम पण नाही हो दिसत आहे कुठे. आसावरी पण दिसत नाही मला. बरं शुभ्रा, सावध राहा. होळीचा सण आहे. भल्या भल्यांचा पाय आज घसरू शकतो. नवऱ्याकडे लक्ष दे. मी तर म्हणतो बांधूनच ठेवलं. काय हो बाबा, सोहम किती साधा आहे. तो असं काहीतरी करेल का? माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. अरे बघ बघ. पण हो, तुझं नाव शुभ्रा आहे म्हणून तू काय शुभ्रच राहिलं पाहिजे असं काही नाही. थांब, तुला रंगच लाव. अहो बाबा बाबा थांबा ना. गेली 8 वर्ष सोहमच पहिला रंग लावतो मला. मला आज पण करू द्या ना ते फॉलो. मला पहिला रंग त्याच्याच कडून लावून घ्यायचा आहे. अशी गंमत आहे काय तुमच्या नवरा बायकोची? ठीक आहे ठीक आहे, पहिल्यांदा त्याच्याकडनं रंग लावून घे, मग मी बघतो तुझ्याकडे. या. ऑल द बेस्ट. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. ओके. असं होळीच्या दिवशी घराच्या बाहेर पडायचं ना म्हणजे टेन्शन ग. हो ग, आणि तुला आपल्या सोसायटीतली मुलं माहितीये ना, इतकी बदमाश आहे. घराच्या बाहेर पडली की रंग लावून मोकळे होतात. तो बघ. हा असा समोरून यायला लागला ना की मला नुसतं धडधडतं ग. त्याच्या हातात रंग आहे बघ. आता आपलं काही खरं नाही. तो आपल्याला रंग लावणार की काय? एक्स्ट्रीमली सॉरी. नाही काही. चल 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 बबलू, आपल्या आजीला रंग लावायचा आहे ना. चल. चुकून का होईना, पण ह्याच्या हातचा रंग आपल्याला लागलाच. अगं शुभ्रा, तू अजून कोरी कशी? चला हिला पण रंग लावूया. नाही 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 थांबा. मला सोहमच सगळ्यात आधी लावतो रंग. अगं तू जर असं करणार असेल ना तर आम्ही तुला रंग लावणार. नाही, आम्ही नाही लावत रंग. पण काय ग, तुझा नवरा कुठे आहे? त्यालाच तर शोधतेय ना. मॅम मॅम आज होळीचा डे आहे ना. सगळेजण लॉन वरती किती मज्जा करतात आणि आपण इथे असं काम करत बसलो. जरा ऑड वाटतंय ना मॅम? नाही नाही, कुठे काय ऑड वाटतंय. करूयात, आपण काम करूयात. मिस्टर मेहतांबरोबर मीटिंग झाली होती, त्याचे डिटेल्स कुठे आहेत मॅडम? मॅम मेल केलं मी तुम्हाला. हो का? हा. ए थांब थांब थांब, अजिबात यायचं नाही. मला रंग लावायचं नाही. वेट वेट वेट, एक्सक्यूज मी मॅम. मला इकडे थँक्यू. सॉरी सॉरी मॅम, ते होळी आहे ना म्हणून थोडासा कलर लावून घेतला. गो गो गो. ठीक आहे, बस. सॉरी मॅम. इट्स ओके मॅडी. तुला होळी खेळायला काहीच हरकत नाही. मला सगळ्यांना खेळताना बघायला खूप आवडतं. मी खूप एन्जॉय करते ते. पण ना, मला रंग लावलेला नाही आवडत. मला खूप भीती वाटते रंगांची. हॅपी होली अज्जू. अरे हॅपी होली शुभम. किती रंग लागलाय. होळीच्या खूप खूप शुभेच्छा आसावरी. तुम्हालाही. शुभम, तुला माहितीये ना, आजूला रंग खेळलेले अजिबात आवडत नाहीत. हो अज्जू, मला माहितीये आणि आज्जूला पण माहितीये. माहिती आहे ना नक्की? अरे मला तर चांगलंच माहिती आहे, पण आम्ही इथे रंग खेळायला आलोच नाही मुळी. माझ्यावर नका रंग टाकू. पुरणपोळी पुरणपोळी. आम्ही इथे पुरणपोळी खायला आलोय. एक तुला हवी पुरणपोळी? नको मला पुरणपोळी. नको तुला? आणि चल बस, आपण आपलं काम करूया. हे बघ, काय आहे माहितीये का, ह्या परवाच्या मीटिंग मध्ये आपल्याला हा पॉइंट मांडायचा आहे. त्याच्यासाठी मी काही आणखीन सूचना काढल्या. तसं मला तू टाईप करून दे आणि मला सांग आपण काय काय करायचंय त्या बाबतीत. ते नीट लक्ष दे हा मॅडी. कधी कधी तुझं लक्ष नसतं अजिबात. हे बघ, हे 4 पॉइंट्स आपल्याला हायलाइट करायचे. मला पॉवर पॉइंट प्रेझेंट.
रंग आवडत नाही माहितीये मला, आनंद तर आवडतो ना. हे असे आनंदाचे क्षणच माझ्या आयुष्यात रंग भरतात. होळीच्या शुभेच्छा तुम्हालाही आणि हॅपी होली. हॅलो, तू इथे आलीस की काय? येस, कुठेस? मी गाडीच्या मागे लपून बसले. गाडीच्या मागे? इथे खूप गाड्या आहेत, कुठल्या गाडीच्या मागे लपून बसले? होत ना सो. आपण काही इथे लपाछपी खेळणार आहोत का? हो, काहीतरी फालतूपणा करतो का? लवकर सांग, कुठच्या गाडीच्या मागे आहे? सांग ना. शोध ना मला प्लीज. सुझॅन, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू इथे का आली आहेस सुझॅन? असं काय बोलतोस तो? आता तर म्हणालास व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अगं माझ्यासाठी सरप्राईज आहे सुझॅन, पण तो घरच्यांसाठी शॉक असतो ना. कोणाला संशय आला ना आपल्यावर तर आपलं भेटणं कठीण होईल ना. तो असं का बोलतोय? मी इथे तुझ्या बरोबर होळी खेळायला आले. तुझ्याशिवाय कोण आहे माझं? अगं पण पण नाही आणि बीड नाही. तुझ्याशिवाय मला होळीचे सगळे रंग फिके वाटतात. प्लीज ना सो, मला तुझ्याच बरोबर होळी खेळायची आहे. तुला होळी खेळायची आहे माझ्यावर? हो, आलोच. अरे हॅपी होली. थँक्यू. होळी खेळायची आहे ना? येस. डोळे मीठ. हॅपी होली. जर आता घरी जा पटकन जा. सो मला पण नाचायचंय. मला नाचायचंय तुझ्या बरोबर. तुला नाचायचे? हो. आजी, तुम्ही शोधताय का कुणाला? मी मदत करू काही? अगं हो, मी माझ्या कॉलेजच्या फ्रेंडला दत्तूला शोधते. दत्तू? अगं दत्तात्रय कुलकर्णी. अगं बाई, अहो तुम्ही आमच्या आजोबांची मैत्रीण आहात? तू त्याची नात आहेस? नाही, नाचून नमस्कार करते. राहू दे. दत्तू मात्र खूपच लकी आहे हं. ही गोड नाचून मिळाली आहे त्याला. थांब, तुला रंग लावते. आजी 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 नको ना. होळीचा पहिला रंग ना मी माझ्या नवऱ्याकडून लावून घेते. ओहो, असं आहे का? बरं बाई, नाही लावत. पण तू आहे कुठे? दिसत नाही ते. अहो त्यांना रंग खेळायला आवडत नाही ना, म्हणून आपल्या खोलीत लपून बसले. असं काय? मग आज मी त्याला रंग लावणारच. दाखव मला त्याची रूम. ही खोली त्यांची. नको वाजवूस. अहो पण मग ते बाहेर कसं येणार? इकडे. आजोबा, आजोबा लवकर बाहेर या आजोबा. मला तुमचं सगळं प्लॅनिंग माहितीये. मी बाहेर आलो की तो चप्पल चोरून माझ्या अंगावर रंग उडवणार आणि तू माझी मजा बघणार. मी बाहेर येणारच नाही मुली. तसं नाहीये काही. अहो बाहेर ना कुणीतरी लीना आजी आलाय. लीना आलीये? लीना आलीये? आणि ना अहो त्या ना तुमचा काहीतरी कॉलेजचा धोत्राचा किस्सा सांगतायत सगळ्यांना.
कुठे कुठे म्हातारी? या म्हाताऱ्याला काही वेडबीड लागले का? अरे कॉलेज मधल्या भानगडे आपले आय मीन गोष्टी जगासमोर मांडायच्या नसतात. काही कळतं का? अरे सेन्स आहे का नाही? कुठं आहे कुठे म्हातारी ती? अरे साक्षात म्हातारी. आय एम हिअर. आणि आत हे हे नाही 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 नो 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 आणि दत्तू म्हातारा तू असशील ना. मी अजून तरुण आहे. चल ग शुभ्रा, या म्हाताऱ्याला बसू दे दडून. आपण एन्जॉय करूया. तसंच आहेस. चल 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 चल. मला नको अगं नाचायला काय हरकत आहे? ए, थांबा 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 थांबा. मला रंग खेळायला आवडतो, पण सगळ्यात आधी माझी बायको मला रंग लावणार. पण माझ्या बायकोला रंग खेळायला आवडत नाही, त्यामुळे आज मी रंग खेळणार नाहीये. एक मिनिट. हा, मला आवडतं तसं तुम्ही केलं, मला नको. काय ग, काय झालं? काही नाही बाबा. काही नाही. कसं शुभ्रा? सोहमची बायको आहे शुभ्रा. अशी बघत काय उभी राहिलीस? जा नाच त्याच्या बरोबर. अरे बायको
हो. तुझ्या आजोला रंग लावलेला अजिबात आवडत नाही. ते चिडली ना तर तुझं काही खरं नाही. सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण. सॉरी अज्जू. सॉरी अज्जू. आई, आय एम रिअली सॉरी आई. अहो गाणं का बंद केलंय? चला. मला पहिला रंग त्याच्याच कडून लावून घ्यायचा आहे. ए हो डाडाचे तो. सोहम, तर मला माहितीये तुम्ही कसला विचार करताय ते. मी पण तोच विचार करते. हा काय नाही, विचार काय नाही. हे दिसत असलो तरुण तरी वय झालं आता. नाचून नाचून जमलो इतकंच. इतकंच नाहीये सर, माहितीये मला. मी तुम्हाला इतक्या वर्षापासून ओळखते. तर तुम्हाला जे आज दिसतंय ना, मला गेली कित्येक वर्ष दिसतंय. पण प्रॉब्लेम हा आहे सर की आसावरी मॅम समोर काहीतरी वेगळंच चित्र रंगवलं जातं. काळजी करू नकोस मॅडम. तुझा आणि माझा संशय खरा असेल ना, आसावरीला खरं चित्र दाखवण्याची जबाबदारी माझी. आणि माझी खात्री आहे तिला खरं काय ते कळलं तर ती शुभ्राला नक्की न्याय मिळवून देईल.